नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. देशात सतत वाढणाऱ्या या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला असून केंद्र सरकारनं दर 3 महिन्यांनी आढावा घेऊन किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा व पेट्रोल डिझेलवरील असणारे कर कमी करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा शिंदे यांनी केली आहे. देशातील सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरामुळे देशातील वाहतूक व्यवसाय हा अत्यंत अडचणीत आला असून ही फार मोठी चिंताजनक बाब आहे. कारण आपल्या देशामध्ये जे काय 2.5-3 कोटी वाहतूकदार आहेत त्याच्यामधले 10% वाहतूकदार असे आहेत की ज्यांच्याकडे 100पेक्षा जास्त वाहतुकीचे वाहन आहेत. परंतु 90% जे ट्रक चालक आहेत, ट्रेलर चालक आहेत, त्यांच्याकडे 1 पासून 5 पर्यंत अशी वाहने आहेत. त्यांचे कुठंही कंपन्यांचे करार नसतात. ह्या लोकांना व्यवसाय करताना जी डिझेलमधली भाववाढ आहे ती मिळणं ग्राहकांकडनं अतिशय त्रासदायक आणि त्यामुळं वाहतूकदारांना तोटा सहन करून व्यवसाय करावा लागतो. त्या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला एक विनंती करतो की सातत्याने डिझेल दरवाढ न करता दर 3 महिन्याने आढावा घेऊन त्याप्रमाणे डिझेल दर वाढीबाबतचा तुम्ही विचार करा आणि डिझेलवर जे व्हॅट आणि एक्साईज आहे ती कमी केल्यास देशातील वाहतूकदार हा जिवंत राहील आणि देशाचा कणा म्हणून समजला जाणारा हा उद्योग वाचू शकेल असं आम्ही पंतप्रधानांना निवेदन करत आहोत.